कसं काय मजेत ना? मजेत असायलाच पाहिजे मित्रांनो. मी प्रमोद दिगंबर कसोनकर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या लाडक्या यूट्यूब चॅनल कसं काय मजेत नाही यामध्ये. मित्रांनो आता आपण आहोत गावाला, आमच्या गावी कसवनला. आणि मित्रांनो 2 दिवस झाले पाऊस धो पडतो आहे अक्षरशः. म्हणजे मध्यंतरी मी एकदा मुंबईला जाऊन आलो. पाठीपाठी पण बघाल तुम्ही पूर्ण ढग आहेत आणि अवकाळी पाऊस म्हणताय त्याला, पण मला वाटतं ते हा ॲक्च्युली मान्सूनची सुरुवातच झालेली आहे असा माझा तर एक अंदाज आहे. बघूया. आता आम्हाला आलो आहोत झाडं लावायला. आम्हाला मुंबईमध्ये ना ॲक्च्युली हे बघा, हे एक ना बिल्डिंगमध्ये वडाचं झाड आमच्या कंपाऊंडमध्ये रुजलेलं, म्हणजे भिंतीवर आलेलं, तर ते त्यांनी काढलेलं. ते बोललं आम्ही येताना घेऊन आलो आहे. ते आता आपल्या पण बागेत एका आमची एक विशिष्ट जागा आहे, आमचं कॉर्नर आहे तो, तिथे लावतो आहे. म्हणजे उद्या आम्हाला तिथे वडाचा पार झालेला आवडेल आणि त्या सावलीत मस्तपैकी निवांत गप्पा मारायलाही आवडतील. हा आमचा उद्देश आहे. तर झाडं लावायचे आहेत. आणि रायवळ आंबे मी सध्या शोधतो आहे. जर तुमच्याकडे पण कुठे जर चांगला रायवळ, चविष्ट रायवळ आंबा असेल तर त्याच्या मला बाटा पाहिजे आहेत. म्हणजे आंबाच पाहिजे मला, म्हणजे त्याच्या बाटा आम्ही रुजवणार आहोत. आता आम्ही आणलेत भरपूर सारे आंबे, दाखवतो तुम्हाला. म्हणजे जेवढे चांगले चांगले वाटतात ते आंबे आम्ही घेऊन आलो आहोत. हे बघा मित्रांनो कसा झाला आहे परिसर, सुंदर एकदम. आणि मातीचा एवढा सुंदर सुवास येतो आहे. आणि इकडे आपला हा टाकळा पण रुजायला सुरुवात झाली आहे. हा टाकळा आहे मित्रांनो. आपला एक व्हिडिओ पण आहे सुंदर रानभाज्यांचा, तो तुम्ही बघू शकता. साधारण 2 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे. अतिशय सुंदर व्हिडिओ आहे आणि लगभग 1 लाखाच्या आसपास व्ह्यू झाले. हे बघ गाय आली आहे बघ. हे बघ ही त्यांचीच गाय ग. होय होय होय, खाऊन दे. मित्रांनो या गायी आहेत आमच्या शेजारीच, एक गायकवाड म्हणून आहेत. त्यांच्याकडे अशा जवळ नाही म्हटलं तर 15-16 गुरं आहेत. त्यांच्याकडनंच आपण शेणखत घेतो दरवर्षी. त्यांच्या गायी आल्यात आपल्या तर बागेत आल्यात, चरून देत. तेवढंच आपलं गवत कापायचं काम कमी होतं, खाऊन देत. हे बघा मित्रांनो, आम्ही ह्या ॲक्च्युली गिरीपुष्पाच्या काड्या आणून अक्षरशः लावलेल्या, म्हणजे छोटे छोटे म्हणाल तर फांद्या, ब्रँचेस. आणि ह्या गिरीपुष्पाचा एवढा झाला आहे. आता हा सगळा आम्ही त्यांचे ब्रँचेस काढणार आणि अजून आमच्या बाउंड्रीला लावणार. म्हणजे हे बघ अक्षरशः कॅनोपी झाली आहे इकडे, तर पार्टिशन झालं आहे पूर्ण बागेचं. आणि हे बघा मित्रांनो आपले काजू. ये दुसरी येते, हाक मारते, कुठे गेलात म्हणून विचारते. हे बघा असे ना हे ठोंबे काढून आपण लावलेले ते तसे. आपण ह्या कोपऱ्यामध्ये लावणार आहोत आपलं हे वडाचं झाड. तर मित्रांनो आम्ही हा कोपरा निवडला आहे बागेसाठी. ॲक्च्युली हा आमचा बागेचा असा निमुळता कोपरा आहे. अशी बाग आहे आमची बघा, हा निमुळता कोपरा. अशी पुढे मोठी होत जाते ती पुढे. आणि ही दिशा आहे ॲक्च्युली आपल्या बागेची दक्षिण दिशा. आणि आता तुम्ही बघाल तर इकडे सगळे जंगल पण फोफावायला लागलं, कारण मध्ये पण पाऊस येऊन गेला. तर ह्या कोपऱ्यात आता आपण ते झाड लावणार आहोत. ओके चलो सुरुवात करूया. माती पण मस्त नरम झालेली आहे. तर मित्रांनो आता आपण हे झाड लावून घेणार आहोत. त्यात आपला खड्डा झालेला आहे खालून, साधारण 1.5 फूट खोल खड्डा आहे. ह्याची रूट्स खूप मोठी होती, प्रचंड मोठी रूट्स आहेत. आपण एक जीवदान देऊन बघतो आहे. आणि आता मृग नक्षत्र चालू होईल, कदाचित जगला तर जगला. रायवळ आंबे पण दाखव ना. आता आम्ही हे आमच्या काही झाडं आहेत कुठे आमची, म्हणजे गावामध्ये, तिकडून हे रायवळ आंबे घेऊन आलो. त्याचा पण बाटा काढून आम्ही आता डायरेक्ट लावणार आहोत. चला पहिलं उभं करते. असे फोल्ड झालं तरी चालणार, काय नाही. ठीक आहे. हो स्पेसिफिक खतं वगैरे काय आणली नाहीत. हे बघा तुम्ही इकडे आजूबाजूला सगळा पाला कुसलेला आहे. तोच पाला आम्ही थोडा ओढून टाकला त्याच्या मुळात असा. ह्याच्यासारखं नैसर्गिक खत कुठलंच नाही. कंदात कसले रे? हा मुळे आहेत ना, ती ह्याचीच असणार मोस्टली.
अशी ती बघितलं कंदमुळांसारखी मुळं आहेत. आपण स्लोप तयार करूया म्हणजे कसं झाडाच्या मुळात पाणी साठलं नाही पाहिजे, निसटून गेलं पाहिजे पटकन. तर डोंगर करायचा तसं पण. आणि हा उतार इकडे व्हाळ आहे पूर्ण, म्हणून म्हणून आम्ही ही जागा निवडली. तर वडाला पिंपळाला मुळं जी असतात ती पाण्याकडे जातात. आता बघा ना, सिमेंटच्या भिंतीवर होतं हे झाड, ती मूळ खोल गेलेली होती बघा. बघूया, जगलं तर आनंद होईल खूप. कळेल आपल्याला ना, ह्या पावसाळ्यातच कळेल जगतंय का मरतंय. ते जगणार पण ते शाश्वती, कारण निसर्गाची आहे खरी. तर मित्रांनो, आता आपण हे जे रायवळ आंबे आहेत ना ते आता काढून काय सगळ्याच्या बाउंड्री आहेत ना आपल्या बाउंड्रीला लावणार आहोत फक्त. ॲक्च्युली बाउंड्रीवर हे आम्ही आंबे वगैरे लावतो आहोत, म्हणजे रायवळ. यातले दोन पर्पज आहेत. एक तर आपली बाउंड्री आहे ना पूर्ण, ती विंड ब्रेक करेल, म्हणजे ही झाडं मोठी झाली का विंड ब्रेक करेल, म्हणजे वादळं जे येतात तर पहिला ह्या झाडांना त्यांचा इम्पॅक्ट होईल. आणि ही झाडं कशी मजबूत असतात, आतमधली काजूची कलमं वगैरे कशी तेवढी मजबूत असतात, ते कोलमडून पडतात. ज्यावेळी हवा येईल त्यावेळी ही झाडं ती हवा रोखण्यामध्ये सक्षम आहेत. हे रायवळ आंबे, फणस, जांभूळ पण. जांभूळ आम्ही सहसा नाही रिकमेंड करत, कारण का जांभूळ हे जसं मजबूत लाकूड नाही आहे, त्याचं ते तुटण्याचे जास्त चान्सेस असतात. त्यामुळे त्या व्यतिरिक्त आम्ही हा सगळा इकडे तुम्ही म्हणाल ना, हा गिरीपुष्प पण बाउंड्रीला तुम्ही बघाल सगळ्या बाउंड्रीला लावला आहे. त्यामुळे वादळ जरी आलं तरी हे आपलं विंड ब्रेक करणार. जसं मॅनग्रोव्ज जसं समुद्राचं जे वारे येतात समुद्रामधनं त्याचं गावाचं रक्षण करतात त्या वाऱ्यांपासून मॅनग्रोव्ज, एवढं महत्त्व आहे. तसंच तुमच्या बागेला पण ना ह्या तुमच्या झाडांच्या वॉल तयार करायला पाहिजेत तुम्हाला, की जेणेकरून तुमच्या झाडांचं छोट्या मोठ्या वादळांपासून संरक्षण नक्की आणि भरपूर चांगल्या प्रमाणात होतं. चला, तर मित्रांनो, हे बघा हे रायवळ आंबे आहेत. आता आपण या खड्ड्यांमध्ये टाकतोय. आणि इकडे बघा हे सगळं आजूबाजूला पडलेलं शेणखत आहे, जे गायी येतात ना आतमध्ये, तेच आपलं रेडीमेड शेणखत थोडं थोडं टाकायचं. हे बघा, मग डायरेक्ट टाक याच्यामध्ये बस. टाक बस. आणि फावड्याने आता माती होऊन वर ते शेणखत वर टाक, म्हणजे काय वाळवी फाळवी असेल तरी काय त्याला नडणार नाही काय. बस शेणखत हे ते ओढते. बस झालं, उडून टाक माती. बस. तर मित्रांनो, घामाने भिजलोय, पावसाने नाही. पण पाऊस आला, आमच्याकडे रेनकोट होते, पण त्या रेनकोटमध्ये घामाने अक्षरशः भिजायला लागलं. काम केलेलं भरपूर. मयुरी इथे पाठवून. ओके, इथे पण मी मित्रांनो कॅमेरे लावले आहेत, सगळीकडे दाखवतो तुम्हाला. तर समोर दिसत आहेत तुम्हाला हे रोटेट होणारे कॅमेरे आहेत. आणि वर सोलार पॅनल लावले आहे मी, जे विदाऊट लाईटच्या कनेक्शनवरच आहेत सगळे. सोलार पॅनल घेऊन एक छोटीशी बॅटरी घेतली आहे, एक 12H, त्याच्यावर मग कंट्रोलर लावून त्याच्यावर हे कनेक्शन दिले. इकडे एक आहे, त्या बाजूला पुढे एक आहे, तिथे एक सोलार कॅमेरा लावला आहे बघा. तो तर स्वतंत्र सोलार कॅमेरा आहे, त्याचा पण मी छोटासा व्हिडिओ केला आहे, तो पण मी टाकेन कसा आहे तो. बघा समोर दिसतोय तुम्हाला, हे बघा समोर हा जो दिसतोय ना, हा सोलार कॅमेरा आहे. हा 360 डिग्री हा ऑलमोस्ट आमची पूर्णच बाग कवर करतो आहे. हे बघा मित्रांनो, इथे समोर आपण बोरवेल मारली आहे, तिथे एक्झॅक्टली तिकडे. आणि इथे चिरे वगैरे आणून टाकले आहेत. हा काय बघतो बघू, मारू बिरू नकोस रे बाबा. फक्त हे बघा चिरे आणि वाळू आणून टाकली आहे. आपल्याला पण आता लवकरच एक गोठा करायचा आहे, आपल्या पण गायी असतील. हा ये 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 ये. हा खांबी आपणच पुरला आहे सगळा, पूर्ण एक व्हिडिओ केला आहे, कॉन्क्रीट वगैरे केलं आहे. आमच्या ह्या प्रोफेशनल माणसं आणलेली कामं करायला आम्ही. ही बघा ही एक आणि मीच आहे दुसरा.
मजा येते स्वतःच्याच घरात स्वतःची आपल्या बागेत काम करायला. तर इलेक्ट्रिकचा पण पूल आला आहे आता आपल्याकडे. आता म्हणजे आपल्याकडे बोरवेल मारल्यामुळे आपल्याला पंप लावायचं आहे बोरला. त्यासाठी आता कनेक्शन अजून आलेलं नाही, घेणार आहे. आणि हे मी सगळं सोलार करण्याचं कारण का माहिती आहे, इथे इलेक्ट्रिसिटी कधी असते कधी नसते. तर मी आपल्या कॅमेराचं कव्हरेज मात्र सदैव होत राहिलं. म्हणजे अशी माणसं जी बागेत घुसतात ना गपचूप, ती कळू शकतील. आमच्याकडे अजून तरी काय असं आमच्या बागेमध्ये अजून घुसण्यासारखं काय अजून उत्पन्न काय नाही, फारसं काजूचंच आहे. ते काय फारसं असं नाही आहे. आता नाही बघा, तर तुम्हाला मी लावलेली जिथे आता बाटा लावलेत ते दाखवतो. आणि बाटा जिथे रुजवलेत ना त्याच्या भोवती असे दगड ठेवलेत आम्ही, भोवताली ठेवायचे आहे तसे. हे बघा असे, म्हणजे हे कळण्यासाठी आपण इकडे झाडं लावलेली आहेत. असं सगळीकडे केलं आहे आम्ही. हे बघा मित्रांनो केवढा टाकळा आहे इकडे. हा सगळा टाकळा आहे पूर्ण. जायच्या आधी एखाद वेळा भाजी मिळेल आपल्याला बहुतेक. हा मयुरी मिळेल ना. हां, तर आपण टाकायच्या भाजीची काहीतरी एक वेगळी रेसिपी पण करून टाकूया तुम्हाला मस्तपैकी बघायला. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय.